नाही सर, सोनकांबळे सर, की ज्या घरामध्ये कोणीतरी काम करत, जरी सगळे घरातले लोक करत असत, म्हणजे याचा अर्थ 100% लोक काम करतात, 100% लोक पैसे कमवतात, 100% लोक खर्च करतात. मग 100% पैसा चाललाय कुठं? तर हा पैसा चाललाय बाजारामध्ये. मग हा बाजारामध्ये किती लोक आहेत, मग बाजार व्यवस्था काय आहे, कशी आहे, हे समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. बाजारामध्ये जर तुम्ही गेला समजा मार्केटमध्ये, तरी तर तुम्ही आम्ही एक कस्टमर आहोत, ग्राहक आहोत, आणि आपल्याला उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या काही वेगवेगळ्या गरजा आहेत त्या सगळ्या गरजा आपण बाजारातून पूर्ण करतो, मार्केटमधून, है ना. आपण जातो मार्केटला. मार्केटची व्यवस्था कशी आहे मग? हे बघा अशी आहे. इथं कोणीतरी रिटेलर किंवा छोटा शॉपवाला आहे मार्केटमध्ये. हा त्याच्या घरात सामान बनवत नाही. हा काय करतो? एखाद्या होलसेलवाल्याकडे जातो, त्याच्यापेक्षा मोठ्यामध्ये. हा होलसेलवाला काय करतो? एखाद्या डीलरवाल्याकडे जातो. डीलरवाला काय करतो? कंपनीचे कॅरी अँड फॉरवर्ड एजंट राहतात, एजन्सीवाल्याकडे जातात. एजन्सीवाले काय करतात? इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारी एखादी मोठी कंपनी असते, कंपनीकडे जातात. कंपनीची वस्तू तयार झाली, एजंटकडे आली, डीलरकडे आली, होलसेलरकडे आली, रिटेलरकडे आली, त्याच्यानंतर आपल्याकडे आली. मग आता हे आपल्याला काय कंपनी फोन करून सांगते का बाबा मी एक वस्तू तयार केली? करोडो ग्राहक आहेत, त्यांचे नंबर त्याच्याकडे कुठे आहे? कोणाला फोन करणार आहे ती, आणि कसं करणार? मग त्यासाठी काय करते, आपल्याकडे एक व्यवस्था आहे. त्या ग्राहक आणि ह्या मधल्या लोकांसाठी एक जाहिरात किंवा ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती होती. जाहिरात कोण करतं? सोनकांबळे सरांना कधी ऍड करण्याची संधी भेटली का सर तुम्हाला? नाही भेटली. समजा आता संदीप सर आपले एकदम स्मार्ट आहे, हँडसम आहे, बॉडी बिल्डर आहे, पण त्यांना कोणतं प्रोडक्ट वाले, कोणत्या कंपनी वाले का त्यांच्या घरी? ते किती काही असो, पण त्यांची आयडेंटिटी काय समाजामध्ये? मग असे जे काही सेलिब्रिटी लोक राहतात, हिरो, हिरोईन, स्पोर्ट्स पर्सन, अशा लोकांना कंपनी स्वतःहून सांगते बाबा आमचं पेट चांगलं आहे म्हणून सांग, मीठ चांगलं आहे म्हणून सांग, साबण चांगलं आहे म्हणून सांग. मग ते म्हणतात मी फुकट का सांगू तुमचं काम? ते म्हणतात तुम्हाला किती घ्यायचे तेवढं सांगा, हे ब्लँक चेक आहे, अमाऊंट लिहून घ्या, पण चांगला आहे म्हणून सांगा. म्हणजे नवीन नवीन हिरो, हिरोईन जे खेळाडू राहतात ते लोक काय करतात? टीव्ही मध्ये, पेपरमध्ये येऊन जाहिरात करतात. ही प्रणाली आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. का डायरेक्ट सेलिंग आलं, का आरसीएम करायचं आपल्याला? तर इथं काय होतं, एखादी 5 रुपयात वस्तू तयार झाली समजा, तर ह्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून फिरत 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 या ग्राहकापर्यंत यायला 10 रुपये. इथं 50 रुपयात एखादी वस्तू तयार झाली समजा, तर इथे यायला त्याला 100 रुपये. 500 रुपये तयार झाली तरी त्याला 1000 रुपये होतात. का झाले? सगळ्यात महत्वाचं एजन्सीवाला जो आहे ना, हा 10%, हा जो डीलर आहे हा एक 10%, होलसेलवाल्याचे एक 10%, आणि रिटेलवाल्याचे एक 10%, 40% यांचे, आणि ऍडव्हर्टाईज करणाऱ्यावर एक ॲव्हरेज 10% कंपनी खर्च. 50% यांच्या घरात जातात, 50% कंपनीच्या घरात जातात. मग आता खरेदी करणारे तुमच्या आमच्या सारखे कस्टमर आपल्या देशामध्ये आहे 80%, आणि हे जे कंपनी आणि मधले जे लोक आहेत मीडिएटर, यांची संख्या आहे 20%. मग 80% लोकांचा पैसा 20% लोकांकडे गेल्यामुळं हे 20% लोक श्रीमंत होऊ लागले. आणि आपण जेव्हा ग्राहक सोडलं समजा, कस्टमरला सोडलं, तर सगळे पैसे कमवत आहेत बघा, सगळ्यांना पैसा एकटाच देतो. ही जी बाजार प्रणाली आहे, व्यापार प्रणाली आहे, खरेदी करण्याची आपला बाजार आहे, व्यवस्था आहे, याच्यामध्ये ग्राहकाचं सगळ्यात जास्त नुकसान आहे. यांना पण गरज आहे, परंतु हे विकल्यामुळं, पैसा लावल्यामुळं, दुकान लावून बसल्यामुळं ते त्याच्यावर पैसे लावतात, आणि हे जे 80% लोक आहेत हे गरीब होत चालले. कसे होऊ लागले? उदाहरणामध्ये आता समजा मला एक 20,000 रुपये पगार आहे किंवा 50,000 रुपये पगार आहे. माझं दर महिन्याला 20,000, 30,000 मी जेवढे कमवतो ते माझ्या वेगवेगळ्या गरजावर मी ते खर्च करतो. मग तो 20,000 रुपये जे आहे त्याच्यातले 50% अमाऊंट म्हणजे 10,000 रुपये हे या 20% लोकांकडे चालले, आणि 10,000 रुपये कंपनीकडे चालले. मग माझ्या अकाउंट मध्ये किती पैसे आहेत? 0. महिना संपला की पैसे संपले. मग मी हे काम कधीपासून करतोय? लहानपणापासून करत आलोय. मी मेल्यानंतर माझं पोरग करणार आहे, हीच व्यवस्था आहे. मग मला सांगा, ह्या कस्टमर शिवाय मार्केट बनतं का? ग्राहक नसल तर मार्केट बनतं का? तुम्ही दुकान लावून बसले, ग्राहकच नाही, काय करणार तुम्ही? आता कंपनी नसेल समजा, तर आपल्याला वस्तू भेटतील का? म्हणजे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, कंपनी आणि ग्राहक. मधले नसेल तरी चालतं. तुम्ही म्हणतात कसं चालेल सर? मग हे आता मला सांगा, कोणत्या गव्हाची ऍडव्हर्टाईज बघून गहू घेता तुम्ही? कोणत्या डाळीची जाहिरात बघता टीव्ही मध्ये तुम्ही डाळ आणता? कोणत्या तिकिटाची जाहिरात बघून आणता? ते तर आपण वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं तसंच घेऊन आलो ना, त्याची जाहिरात बघत नाही, काही नाही आपण. तसं
काही वस्तू आपण जाहिरात बघून नक्की घेतो, प्रभावित होतो त्याचं, पण त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत इथं मोजावी लागते. मग ही जी व्यापार प्रणाली आहे ह्याला म्हणतात ट्रॅडिशनल मार्केट, परंपरागत व्यापार. याच्यामध्ये आपण आपले पोरं, नातू, पंतू सगळे जरी येत गेले तर इथं आपल्याला संधी नाही पैसे कमवायची किंवा त्या बाजाराचा हिस्सा बनायची. परंतु 1959 मध्ये थोडस पार्श्वभूमी सांगतो मी. USA मध्ये, अमेरिकेमध्ये, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये एक मोठा सर्वे झाला बाजारावर. कस्टमर महत्वाचा आहे, कंपनी महत्वाची आहे, परंतु कस्टमरला सोडतं बाकी सगळे लोक पैसे कमवत आहेत आणि ग्राहक दिवसेंदिवस गरीब होत चालले. मग ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का? नवीन काही प्रणाली तिथल्या अर्थशास्त्रज्ञांनी शोधून काढली 1959 मध्ये आणि त्याचं नाव दिलं त्यांनी डायरेक्ट सेलिंग मार्केट, DSM म्हणतात. मग ही डायरेक्ट सेलिंग मार्केट काय आहे, व्यवस्था काय आहे? कंपनीच्या ठिकाणी कंपनी आहे, ग्राहकाच्या ठिकाणी ग्राहक आहे, पण त्याला असोसिएट बायर करून टाकलेलं. असोसिएट केले म्हणजे त्याला जोडलेलं आहे, कनेक्ट करून टाकलेलं. या सगळ्यांना काढून टाकले त्यांनी, मध्ये जेवढे लोक होते सगळ्याला काढून टाकले. मग आता कसं चालेल? मग हे पुढचा प्रश्न पडला, बाबा ठीक आहे आता इथं तरी एजंट होलसेलर आपल्या घरापाशी दुकान लावत होते, मग हे कसं चालेल? मग डायरेक्ट सेलिंग मध्ये काय झालं? कंपनी म्हणते 10 पावलं मी तुमच्या गावापर्यंत येते, तुम्ही 2 पावलं माझ्यापर्यंत येते. मग ह्या डायरेक्ट सेलिंगला, या डायरेक्ट सेलिंग सिस्टमला आपली RCM कंपनी फॉलो करते. ही RCM ची इथे शॉप आहे. कंपनी राजस्थानला आहे, ती म्हणते मुखेडला मी दुकान टाकते, नरसीला मी दुकान टाकते, नांदेडला मी दुकान टाकते, तुमच्या घराच्या बाजूला नाही येणार पण तुमच्या तालुक्यामध्ये आणते, तर तुम्ही तिथून तुमच्या घरापासून माझ्या दुकानापर्यंत या, मी राजस्थानहून येते तुमच्यापर्यंत. आणि मग इथं सुद्धा मी 50 रुपये घेते, मी डुप्लिकेट सामान बनवणार नाही. 50 रुपये जसं वर बनवत होते ना तसेच मी तेवढेच पैसे घेऊ लागले. तुम्ही इथं 100, 125, 150 MRP काही बी राहते सर, तुम्हाला माहिती आहे. 1 रुपयाची टॅबलेट राहते, 10 रुपये MRP राहते मेडिकलवर जाऊन बघा. पण इथं तसं नाहीये. हे समजा 50 आहे तर इथं आपल्याला म्हणते की मी 95 रुपयाला देते तुम्हाला, बाजारापेक्षा 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10%, 15%, 20%, 25% मी कमी करते, का तर मध्ये खर्च नाही आपला. मग आता हे 95 मधले जर 50 कंपनीने घेतले, उरले किती? 45%. आता हे जे 45% पैसे, हा जो प्रॉफिट आहे, याच्या पहिले हे पैसे हे सगळे मधले लोक खात होते. आता हे 45% इथे घेणार कोणीच नाही. कंपनी काय म्हणते, माझ्याकडे येऊन तुम्ही खरेदी करत होते पहिलं इथं, आता ते बंद करून माझ्याकडे इथून घ्या. आता माझं जे प्रोडक्ट आहे याची ऍडव्हर्टाईज कोण करत होते? हिरो हिरोईन करत होते, तुम्हाला संधी नव्हती. पण मी 45%ची डायरेक्ट तुम्हाला भागीदारी देऊन टाकते, ब्रँड अँबॅसेडर बनवून टाकते. कुठपर्यंत? आता एखादी आपल्या कुठल्याही प्रोडक्टची एजन्सी घेतली तर आपण तालुक्यालाच विकू शकतो, तालुक्याची एजन्सी असेल तर, जिल्ह्याची असेल तर जिल्ह्याला विकू शकतो, राज्याची असेल तर राज्याला विकू शकतो. परंतु यांच्याकडे असं नाही. आपल्याकडे आपण शॉप मध्ये आलो, इथला एकच नाही, 1000 प्रोडक्ट आहेत, 1000 प्रोडक्टची एजन्सी देते आपल्याला कंपनी 45%ची, आणि पूर्ण भारतात व्यापार करा म्हणते तुम्हाला जर करायचं असेल तर. आता इथे 2 पार्ट आहे. आता हे 45% पैसे एकतर ह्याच्यामध्ये जे लोक काम करतील त्यांना देणार आणि काही लोक खरेदी करतील त्यांना देणार. हे 45% पैसे घ्यायचे असेल तर इथून येऊन सामान वापरायचं, हे 45% आपल्या घरात येणार. हे पैसे पहिलं कोणीतरी खात होत, आता इथं खाणार कोणीच नाही. मग त्यांचं काम आपल्याला करावं लागेल ना जर घ्यायचं असेल तर. पहिल्यांदा ते 2 काम करा म्हणतात. एक काम करा खर्च, खर्च म्हणजे वापर, यूज करा, वस्तू वापरा. आणि दुसरं आहे चर्चा, खर्च आणि चर्चा, 2 काम करायचं. खर्च करायचं आणि चर्चा करायची. खर्च आणि चर्चा केलं तर हे 45% मी तुम्हाला देते. खर्चा केल्यानं काही पर्सेंटेज मध्ये देते, चर्चा केल्यानं अजून त्याच्यापेक्षा जास्त देते. मी काय केलं मग 5 वर्षापूर्वी ह्याचे वस्तू वापरायला सुरुवात केली. मला आवडले, चांगले वाटले, रिझल्ट आला, ऍसिडिटी कमी झाली, बरं काही फरक पडला. जसं आता तुम्ही म्हणता तेल चांगलं आहे सर, तसं काही वस्तू मला आवडल्या. मग मी काय केलं, खरंच जर चांगलं असेल हे आणि मला कंपनीने एवढी मोठी संधी दिली असेल, माझ्या बाप दादाच्या जमान्यामध्ये हे नव्हतं, मला भेटलं. मग मी काय केलं, मित्रांना नातेवाईकांना सांगत गेलो. कोणी ऐकलं, कोणी मला म्हणे हे येडं झाले बाबा, हे साबण मिरची विकू लागलं, याची नोकरी गेली काय की, त्याला शाळेतून काढून टाकलं काय की. आता लोक काही विचार बोलतात ना आपल्याबद्दल. आणि काही लोक तर माझ्या गल्लीमधले मला बघितले की दरवाजा लावून घ्यायचे, आलं रे बाबा हे घंटाभर सोडत नाही. असे पण काही लोक होते. पण मी चांगल्यासाठी सांगत होतो त्यांच्या घरी जाऊन, पण त्यांनी कोणी समजून घेतलं, कोणी समजून घेतलं नाही. तर आता माझ्या घरामध्ये हे 45% पैकी मी जवळपास 32% पर्यंत पोहोचलेलो आहे.
32%. आता ते 12-13% आहे. ते टप्प्याटप्प्यानं ज्यावेळेस मी 45%ला पोहोचल ना, माझं इन्कम 50 लाख रुपये मिळणार आहे. मग ते 10 वर्षाला जाऊ दे ना, काय बिघडू लागलं आपल्याला? आपलं काम तर असंच चालूच आहे, ड्युटी चालू आहे, सगळं चालू आहे, फावल्या वेळेत करू लागलो आपण. आणि हळूहळू जर 1-2 लाखाला पोहोचलो तर मी कशाला तिकडे वेळ देईन? याला वेळ देऊन मी डेव्हलप करू शकतो. असे खूप लोक आहेत उदाहरण झाले. तर आता विषय असा आहे, अजित थोडा मार्कर पुसायचं.